Hello students, today we will discuss special type of integration in third part, C part. The first type is 1 divided by a sin square x plus b cos square x plus c, and second is 1 divided by a into sin x plus b into cos x plus c. Now how to solve such a type of example, first we see, then we take one more example on each types. So first we take integration of 1 divided by a sin square x plus b cos square x plus c dx. Now in this type we divide numerator and denominator by cos square x or sin square x. दोन्हीपैकी कशाने डिवाइड केलं तरी आपल्याला उत्तर मिळू शकतं. आता डिवाइड केल्यानंतर काय मिळेल, मी डायरेक्ट लिहितो 1 डिवायडेड बाय, सपोज वी डिवाइड कॉस स्क्वेअर एक्स, 1 बाय कॉस स्क्वेअर इज सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय ए इंटू साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स इज टॅन स्क्वेअर एक्स, ए टॅन स्क्वेअर एक्स प्लस बी इंटू कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स इज ओनली b plus c divided by cos square x is c into sec square x. Now in place of tan square x we replace, in place of sec square x we replace 1 plus tan square x. ज्या ठिकाणी sec square आहे फक्त डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये काही बदल करायचा नाही, म्हणजे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय ए टॅन स्क्वेअर एक्स प्लस बी प्लस सी इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि आता याच्यामध्ये पोट टॅन एक्स इज इक्वल टू टी ठेवल्यानंतर तुम्हाला टॅन्सचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळेल न्यूमरेटर, अँड आय इज इक्वल टू डी टी डिवायडेड बाय ए टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी हा फॉर्म मिळेल. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये 1 डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन हा फॉर्म मिळेल, आणि हे कम्प्लीट स्क्वेअर मेथडने आपण याच्यापूर्वी जे सोडवलेलं आहे त्या पद्धतीने सोडू शकतो. जे विद्यार्थी सायन्स स्क्वेअरने डिवाइड करतील तिथं सेक स्क्वेअरच्या ठिकाणी कोसेक येणार आहे आणि इथं कॉट येणार आहे, आणि सबस्टिट्यूशन मात्र त्यांना काय ठेवावं लागेल, कॉट एक्स इज इक्वल टू टी ठेवावं लागेल. तर आपण कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करून गणितं सोडून पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे, सेकंड टाईप जो आहे यातला, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी. तर इथं ए बी सी कॉन्स्टंट आहे, त्यातला एखादा कॉन्स्टंट 0 असला तरी चालू शकतो, म्हणजे सगळेच नंबर्स असायला पाहिजे अशातला भाग नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 3 कॉस एक्स प्लस साइन एक्स विच इज ऑल्सो सेम फॉर्म, कॉन्स्टंट टर्म सी इज 0. Sometimes only 1 divided by 3 plus sin x, which is also this form because the coefficient of cos x b is 0. Such a type of examples are solved by substituting, put tan x by 2, here special substitution is t, then its derivative sec square x by 2 into 1 by 2 dx is equal to dt. Therefore dx is equal to 2 dt divided by sec square x by 2 is equal to 2 dt divided by sec square is 1 plus tan square, but tan is
t, that is 1 plus t square. In each problem, if we substitute tan x by 2 is equal to t, then the value of dx is equal to this. Then we want to value of sine and cos in terms of tan. Sin x is equal to 2 tan x by 2 divided by 1 plus tan square x by 2 is equal to 2t divided by 1 plus t square, and cos x is equal to 1 minus tan x by 2 divided by 1 plus tan x by 2 is equal to 1 minus t square divided by 1 plus t square. तर या टाईपमध्ये जेव्हा साइन 2x आणि कॉस 2x असेल, याच्यामध्ये एक्सच्या ऐवजी साइन 2x आणि कॉस 2x असेल, तेव्हा सबस्टिट्यूशन टॅन एक्स ठेवायचा, हाफ अँगल 2x हाफ अँगल टी ठेवायचा, आणि याच्यामध्ये मात्र डी एक्सची किंमत जी आहे 2dt येत नाही, डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. बाकी या किमती ज्या आहेत त्या सेम राहतात, याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स इज इक्वल टू टी असेल तर डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. समजा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला कॉम्प्लिकेटेड कुठं पाहायला मिळाला, साइन ऑफ 4x आणि कॉस ऑफ 4x या फॉर्ममध्ये असेल, तर सबस्टिट्यूशन जे आहे टॅन 2x इज इक्वल टू टी ठेवायचं, म्हणजे ह्याच्या हाफ, आणि मग डी एक्स जो आहे तो आपला डी एक्स मात्र बदलेल 1 डिवायडेड बाय ट्वाईस ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी. बाकी जे आहेत, हा साइन 2x असेल 4x असेल, याच्यामध्ये काही बदल होत नाही, ते सेम राहतात. फक्त डी एक्सची किंमत जी आहे ती मात्र आपल्याला या पद्धतीनं बदलून घ्यावी लागते. याचा वापर करून आपण हे सबस्टिट्यूशन ठेवल्यानंतर परत इंटिग्रेशन काय मिळणार आहे तुम्हाला, 1 डिवायडेड बाय ए टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी. अगेन वी गेट द क्वाड्रॅटिक इक्वेशन, कॉन्स्टंट डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज दिस 3 फॉर्म. या 3 टाईपमध्ये परत ते कन्वर्ट होणार आहे. म्हणजे तिसरा टाईप जो आहे, या दोन्ही तिसऱ्या टाईपमधली गणितं जी आहेत पहिल्या टाईपमध्ये कन्वर्ट होणार याच्यामध्ये, आणि नंतर आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे, कंप्लीट स्क्वेअर मेथडने गणितं सोडवायची. तर अशा पद्धतीनं हा सबस्टिट्यूशन पार्टमधला स्पेशलमधला शेवटचा आणि या आर्टिकलमधला शेवटचा भाग आहे. जे 3 मेथड जे आपण पाहिल्या इंटिग्रेशनच्या पाहणार आहोत, एक इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड इंटिग्रेशन बाय पार्ट्स, अँड थर्ड पार्शियल फ्रॅक्शन. त्यातली ही मेथड जी आहे ती यातला शेवटचा पॉईंट आपण इथं पाहतो. त्यातलं पहिलं गणित जे आहे ते आपण इथं सुरुवातीला लिहून घेतलेलं आहे. 3 + 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 5 कॉस स्क्वेअर एक्स. जे स्क्वेअर आहेत म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x or sin square, we take cos square x. Therefore integration I is equal to integration of 1 divided by cos square x whole divided by 3 divided by cos square x plus 2 sin square x divided by cos square x plus 5 cos square x divided by cos square x dx. आता एक्झाम्पल सोडवताना मात्र आपण डायरेक्ट लिहिलेलं नाही, पहिली स्टेप आहे, त्यामुळे तुम्ही एखाद्याने डायरेक्ट जरी लिहिलं तरी फुल क्रेडिट आहे, तो मार्क जाणार नाही. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर इज सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर 3 सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर कॅन्सल होईल 5. तर याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, पुट सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इन
डिनॉमिनेटर ओनली, नॉट न्युमरेटर. आणि इथंही आहे सेक्स स्क्वेअर, ते आपल्याला त्याची पुढं आवश्यकता आहे. इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स होल डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर एक्स प्लस 2 tan स्क्वेअर एक्स प्लस 5 dx is equal to integration of sec square x dx whole divided by 3 ने मल्टिप्लाय केलं 3 प्लस 3 tan स्क्वेअर एक्स प्लस तर 2 tan स्क्वेअर होतं 2 राहिलं आपलं प्लस 2 tan स्क्वेअर एक्स 3 प्लस 3 tan स्क्वेअर एक्स प्लस 2 tan स्क्वेअर एक्स प्लस 5 is equal to integration of sec square x dx होल डिवायडेड बाय 3 tan स्क्वेअर आणि 2 tan स्क्वेअर याची बेरीज जी आहे ती काय मिळेल आपल्याला 5 tan स्क्वेअर एक्स प्लस हे 3 आणि हे 5 याची बेरीज काय मिळेल 8. आणि आता आपण सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करणार आहे. पोट tan x इज इक्वल टू t, देन डिफरन्सिएशन sec square x dx इज इक्वल टू dt, न्यूमरेटर आहे तो. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt डिवायडेड बाय 5 t स्क्वेअर प्लस 8. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म आहे, परंतु कोएफिशियंट ऑफ टी स्क्वेअर 5 आहे, तो कॉमन काढतो आपण. 1 डिवायडेड बाय 5 इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय टी स्क्वेअर प्लस 8 डिवायडेड बाय 5. हा आपला रेग्युलर फॉर्म जो आहे एक्स स्क्वेअर 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर फॉर्म मिळाला. बघा आता ह्याच्या पुढं काय करणार आहे आपण, पुढची स्टेप 1/5 इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय टी स्क्वेअर प्लस हे ए स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे काय रूट ऑफ 8/5 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला जो आहे तो आता तुमचा पाठ पाहिजे. 1/5 इंटू 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज 1/a इंटू टॅन इनवर्स एक्स बाय ए. फॉर्म्युला पाठ नसला तर लिस्ट जी आहे ती तयार करायची आणि लक्षात ठेवायचं सुरुवातीला. 1/a इज √8 डिवायडेड बाय √5 इंटू टॅन इनवर्स ऑफ t डिवायडेड बाय a इज √8 डिवायडेड बाय √5 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. तर हे √5 न्यूमरेटरला जाईल. √5 डिवायडेड बाय 5 इंटू √8 इंटू टॅन इनवर्स ऑफ √5t डिवायडेड बाय √8 इज 2√2. 4 इंटू 2 4चं स्क्वेअर रूट निघते प्लस c इज इक्वल टू दिस √5 अँड 5 काय करता येईल आपल्याला, ह्या 5चं √5 इंटू √5 करून 1 डिवायडेड बाय एक √5 जाईल. √5 इंटू √8 टॅन इनवर्स ऑफ √5t डिवायडेड बाय 2√2 प्लस c इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2√2 याच्याबद्दल आपण ठेवलं √5 टॅन इनवर्स ऑफ √5. आता टीची किंमत जी आहे ती ठेवायची. टी काय आहे टॅन एक्स
डिवायडेड बाय 2√2 प्लस सी इज इक्वल टू, हे मॉडिफाईड करता येईल, 2√5 इंटू √2 इज √10 इंटू tan इनवर्स ऑफ √5 tan x होल डिवायडेड बाय 2√2 प्लस कॉन्स्टंट सी इज द फायनल आन्सर. तर अशा प्रकारे या टाईपचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण सोडू शकतो. आता पुढचा टाईप जो आहे तो आपण पाहणार आहे. याच्यामध्ये 1 डिवायडेड बाय 2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स, म्हणजे 1 डिवायडेड बाय ए इंटू साइन एक्स प्लस बी इंटू कॉस एक्स. याची किंमत -1 आहे, बीची 1 आहे, सीची 2 आहे. अशा वेळेस आणि अँगल किती आहे, एक्स आहे म्हणजे 1 आहे, कोइफिशियंट 2 नाही. सबस्टिट्यूशन काय नेहमीप्रमाणे, पोट टॅन एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. आता काही वेळेस डी एक्सची किंमत तुम्ही लक्षात ठेवलीच चालते, पण आता पहिलं एक्झाम्पल आपण सोडूया. डिफरन्सिएशन सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 इज हाफ इंटू एक्स इज 1 डी एक्स इज इक्वल टू डी टी. देअरफॉर डी एक्स इज इक्वल टू 2 डी टी डिवायडेड बाय 1 प्लस, sorry, first write sec square x by 2 and then twice dt divided by 1 plus tan square x by 2. Therefore, the value of dx is equal to twice dt divided by 1 plus t is equal tan x by 2 is equal to t 1 plus t square. तर प्रत्येक वेळेस इथं एक्स बाय 2 असला की हे येणार आहे, एखाद्याने डायरेक्ट जरी लिहिलं तरी त्याचा मार्क जाणार नाही. त्याच्यानंतर साइन एक्सची किंमत हाफ अँगलमध्ये जी आहे टॅनच्या फॉर्ममध्ये 2 tan एक्स बाय 2 हे 11वीतले फॉर्म्युले आहेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 इज इक्वल टू 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. त्याच्यानंतर कॉसचा हाफ अँगलमधला फॉर्म्युला टॅनचा 1 मायनस टॅन स्क्वेअर टी बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर टी बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. तर या सगळ्या किमती ज्या आहेत त्या किमती आपण रिक्वायर्ड इंटिग्रेशनमध्ये लिहिणार आहे. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय, सुरुवातीला 2 आहे, कॉन्स्टंट आहे तो, प्लस कॉसची किंमत 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर मायनस साईनची किंमत 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आणि डी एक्सची किंमत 2 डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. या सबस्टिट्यूशन जे आहे हे सबस्टिट्यूशन आपलं लक्षात ठेवलं तुम्ही आणि डायरेक्ट या किमती जरी एवढ्या लिहिल्या तरी सफिशियंट आहे, कारण एक्झाम्पल मोठा आहे, 3 मार्कालाच असतं एक्झाम्पल, त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय, तर याचा एलसीएम जो आहे तो येणार आहे 1 प्लस टी स्क्वेअर. इथं 1 आहे त्यामुळं 2ने मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळेल, 2 प्लस 2t स्क्वेअर प्लस हे आहे त्याच्यात काय बदल नाही 1 मायनस टी स्क्वेअर मायनस याच्यात हे काय बदल नाही ट्वाईस टी इंटू 2 डी टी डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आता हे 1 प्लस टी स्क्वेअर हा आणि हा दोन्ही जे आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशनने कॅन्सल होतील, हे कॅन्सल करून टाकेल. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, जे वरती काय राहील फक्त ट्वाईस डी टी न्यूमरेटर, डिनॉमिनेटर 2t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर ओनली टी स्क्वेअर
स्क्वेअर टर्म सुरुवातीला लिहूया. नंतर -2t आणि 2 + 1 इज काय येणार आहे 3. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं टीमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. इज इक्वल टू ट्वाईस dt डिवायडेड बाय t स्क्वेअर -2t. आता कंप्लीट स्क्वेअर जे आहे त्याच्यामध्ये मिडल टर्म स्क्वेअर म्हणजे 4t स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू फर्स्ट टर्म इज t स्क्वेअर. 4 4 कॅन्सल, t स्क्वेअर कॅन्सल, इज इक्वल टू 1 प्लस 1. आता या 3 मधले आपण एक घेतलेला शिल्लक किती राहिले 2. 1 + 2 = 3. याच्यामध्ये काय बदल केलेला नाही. त्याच्यानंतर पुढची स्टेप इंटिग्रेशन I इज इक्वल टू ट्वाईस dt होल डिवायडेड बाय हे कंप्लीट स्क्वेअर केलेलं आहे t - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 जे आहे ते √2 ब्रॅकेट स्क्वेअर. ट्वाईस इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय t - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर dt. आता परत तोच फॉर्म्युला आला. जे पहिले 3 फॉर्म्युले आहेत x² + a² x² - a² आणि a² - x², तिन्हीमधला हा टॅनचाच फॉर्म्युला परत आला आहे गणितात देखील. तिन्हीपैकी कुठला येऊ शकतो ट्वाईस. परत 1 डिवायडेड बाय x² + a² इज 1/a. a इज √2 इंटू tan इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय a, दॅट इज t डिवायडेड बाय a इज √2 प्लस कॉन्स्टंट c. 2 डिवायडेड बाय √2 इज √2 इंटू tan inverse of, in place of t we substitute value of t. Our substitution is tan x/2 is equal to t. That means tan x/2 minus 1 whole divided by √2 plus c. That means the final answer is √2 tan inverse of tan x/2 minus 1 divided by √2 प्लस याच्यापेक्षा जास्त मॉडिफाईड करू शकत नाही. तर अशा पद्धतीनं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन याच्यामध्ये आपण 3-4 विभाग केले होते. त्यातले स्पेशल सबस्टिट्यूशनमध्येच 3 पार्ट होते. पहिलं सबस्टिट्यूशन तर आहेच, करोलेरीचा वापर करून स्टँडर्ड फॉर्म्युलेही मिळवलेले आहेत. तर एक भाग जो आहे सर्वात मोठा भाग असणारा जो आहे तो इथं कंप्लीट झाला. याच्यानंतरच्या पिरियडला आपण दुसरी मेथड जी आहे ती इंटिग्रेशन बाय पार्ट्स, अतिशय सोपी मेथड्स पुढची नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. ओके, थँक्स.